नमस्कार, मैं डॉक्टर हाजी नदाफ, इतिहास विभाग PDP महाविद्यालय तासगाव। विद्यार्थी मित्रों, ज्यावेळी तुम्ही महाविद्यालय किंवा विद्यापीठ स्तरावर PG पदवी प्राप्त केल्यानंतर म्हणजे MA कंप्लीट केल्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यापीठ स्तरावर तुम्ही MPhil PhD या पदव्यांना प्रवेशित होता। अशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही शंका कुशंका निर्माण व्हायला लागतात की अशा विद्यार्थ्यांना वाटायला लागतं की MPhil PhD पदव्या ह्या खूप खर्चिक आहेत। ह्या पदव्या प्राप्त करण्यासाठी आपल्याला काही फंडिंग एजन्सीकडून आर्थिक सहाय्य लाभेल का, फेलोशिप्स किंवा शिष्यवृत्त्या मिळतील का, त्यांना वेळेच्या आधी काही गोष्टी माहीत व्हाव्यात म्हणून आज मी तुमच्या समोर आहे। विशेषतः इतिहास विषयातून MPhil PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही फेलोशिप्स आहेत त्या माहीत करून देण्याचा आज मी थोडासा प्रयत्न करणार आहे। विद्यार्थी मित्रो, एका विशेष फेलोशिपचा मी इथे उल्लेख करतो। ती स्पेशल इतिहास विषयासाठी दिली जाते। जे विद्यार्थी इतिहास विषयातून MPhil PhD करतात अशा विद्यार्थ्यांना ही फेलोशिप दिली जाते। ती फेलोशिप म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च न्यू दिल्ली या फंडिंग एजन्सीकडून ही फेलोशिप दरवर्षी दिली जाते। दरवर्षी एकूण 80 विद्यार्थ्यांना ही फेलोशिप अवॉर्ड केली जाते। दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यामध्ये ह्या फेलोशिपचे जाहिराती येतात। या जाहिरातीनुसार तुम्ही लेखी परीक्षेसाठी अर्ज करावा लागतो। लेखी परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला मौखिक परीक्षेसाठी कॉल येतात। मौखिक परीक्षेसाठी तुम्हाला नवी दिल्ली येथे या फंडिंग एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला मौखिक परीक्षा द्यावी लागते। लेखी परीक्षा व मौखिक परीक्षा या दोन्ही पास झाल्यानंतर तुम्हाला साधारणतः 1-2 महिन्यामध्ये ही फेलोशिप अवॉर्ड होते। त्यानंतर तुम्हाला प्रत्येक विद्यापीठामध्ये त्या विभागामध्ये असलेल्या इतिहास विभागामध्ये तुम्ही जॉईनिंग होऊ शकता। ही फेलोशिप तुम्हाला महिन्याला 18,000 व कॉन्टिन्युएन्सी वर्षाला 15,000 मिळत असते। विशेष म्हणजे ह्या फेलोशिपला तुम्ही ही फेलोशिप मिळवण्यासाठी थोडंसं इंग्लिशकडे लक्ष द्यावं लागतो। त्याचबरोबर मौखिक परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हाला विषयाचा बेस पक्का करावा लागतो। दुसरी फेलोशिप आहे इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च न्यू दिल्ली, ICSSR म्हणून ओळखली जाते ही संस्था। या संस्थेकडून तुम्हाला महिन्याला 20,000 फेलोशिप मिळते। ही फेलोशिप सामाजिक शास्त्र विद्याशाखेअंतर्गत मिळत असल्याने इतिहास विषयाला साधारणतः 5 विद्यार्थी दरवर्षी ते अवॉर्ड करत असतात। विशेष करून ज्यांचे विषय हे सामाजिक शास्त्र विद्याशाखेअंतर्गत मोडतात अशा विद्यार्थ्यांना ही फेलोशिप मिळते। इतिहास विषयामध्ये MPhil PhD करणारे विद्यार्थी हे सामाजिक शास्त्र विद्याशाखेअंतर्गत काही विषय घेत असतात। उदाहरणार्थ खेळाचा इतिहास, त्यानंतर नाट्यसंस्कृतीचा इतिहास, अशा विषयावर MPhil PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही फेलोशिप मिळते। ही फेलोशिप फक्त 2 वर्षासाठी दिली जाते। पुढची फेलोशिप आहे इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिसर्च। इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन या न्यू दिल्ली या संस्थेमार्फत ही फेलोशिप दिली जाते। म्हणजे विशेष बाब म्हणजे ही फेलोशिप मोठी आहे। फक्त 1 वर्षाच्या कालावधीसाठी असणारी ही फेलोशिप महिन्याला तुम्हाला 50,000 रुपये संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना देते। ही फेलोशिप कमी लोकांना दिली जाते। ज्यांचे विषय इतिहास विषयामध्ये MPhil PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांचे ज्यांचे विषय कल्चरल स्टडीमध्ये मोडतात अशा विद्यार्थ्यांनी या संस्थेला ॲप्लिकेशन करून ही फेलोशिप मिळवू शकता। पुढची फेलोशिप आहे UGC नेट JRF। जे विद्यार्थी नेट विथ JRF पास झालेले आहेत म्हणजे अशा विद्यार्थ्यांनी ही फेलोशिप मिळवू शकता। ही फेलोशिप प्रत्येकांना मिळत असते, इथे कोणतीही अट नाही। जो विद्यार्थी नेट JRF पास होतो तो विद्यार्थी ही फेलोशिप मिळवू शकतो। ही फेलोशिप पहिल्या 2 वर्षासाठी 25,000, नंतरच्या 3 वर्षासाठी 28,000 मिळते। विथ HRA मिळत असते। HRA ही प्रत्येक शहराच्या टक्केवारीनुसार ती HRA मिळत असते। उदाहरणार्थ सांगली, कोल्हापूर हे 20% मिळतात। अशा विद्यार्थ्यांना 20% HRA मिळत असतो। एकूण 5 वर्षासाठी ही फेलोशिप दिली जाते।
पहिल्या 2 वर्षासाठी ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणून तुम्ही विद्यापीठामध्ये जॉईन होऊ शकता. नंतरच्या 3 वर्षामध्ये सिनियर रिसर्च फेलोशिप फेलो म्हणून तुम्ही जॉईन होऊ शकता. ज्यावेळी तुम्ही ज्युनियर रिसर्च फेलोची कालावधी पूर्ण करता त्यानंतर एक कमिटी बसवून डिपार्टमेंट लेवलला तुम्ही कमिटी बसवून सिनियर रिसर्च फेलोशिप मिळवू शकता. पुढची फेलोशिप आहे नेहरू मेमोरियल फंड या संस्थेकडून, म्हणजेच दिल्लीमध्ये असणाऱ्या नेहरू म्युझियम अँड लायब्ररी या संस्थेकडून ही फेलोशिप दिली जाते. ही फेलोशिप आहे महिन्याला 18,000 व कॉन्टिन्युएन्सी वर्षाला 15,000. प्रत्येक विषयाला ही फेलोशिप दिली जाते. म्हणजे सामाजिक शास्त्र विद्याशाखेअंतर्गत असणाऱ्या विषयांना ही फेलोशिप दिली जाते. इतिहास विषयाला 1-2 विद्यार्थ्यांना ही फेलोशिप मिळते. साधारणतः ही फेलोशिप 2 वर्षासाठी दिली जाते. या फेलोशिपमध्ये काही थीम्स आहेत, म्हणजे विशेषतः सामाजिक समता, सामाजिक समन्वय, त्यानंतर मिश्रित संस्कृती, त्यानंतर सामाजिक सलोखा अशा विषयावर जर PhD करत असाल तर तुम्हाला जास्त या फेलोशिप मिळवण्यामध्ये संधी आहेत. पुढची फेलोशिप आहे मौलाना आझाद नॅशनल फेलोशिप. साधारणतः ही फेलोशिप अल्पसंख्याक गटामध्ये मोडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिली जाते. म्हणजेच मायनॉरिटी कोट्यातून ही फेलोशिप दिली जाते. यामध्ये शीख, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, पारसी, मुस्लिम, जैन ह्या विद्यार्थ्यांना ही फेलोशिप मिळते. ही फेलोशिप प्रत्येक राज्याच्या अल्पसंख्याक असलेल्या घटकावर, म्हणजेच उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये मुस्लिमांना 38% मुस्लिमांना महाराष्ट्रातल्या ही फेलोशिप दिली जाते. अशा राज्यवाईज असलेल्या कोट्यानुसार ही फेलोशिप दिली जाते. एकूण 5 वर्षासाठी ही फेलोशिप असून पहिल्या 2 वर्षासाठी 25,000, नंतरच्या 3 वर्षासाठी 28,000 फेलोशिप मिळते विथ HRA. या फेलोशिपसाठी जरा साधारणतः मेरिट हा PGचा मेरिट हा 70%च्या वर असावा लागतो. विथ मायनॉरिटी घटकामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रपोजलसुद्धा त्यांचे उत्तम असावे लागतात. पुढची फेलोशिप आहे राजीव गांधी नॅशनल फेलोशिप. विशेषतः ही फेलोशिप SC आणि ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिली जाते. ही फेलोशिप वर्षाला 300 विद्यार्थ्यांना ही आवड केली जाते. ही सुद्धा एकूण 5 वर्षासाठी फेलोशिप दिली जाते. पहिल्या 2 वर्षासाठी 25,000, नंतरच्या 3 वर्षासाठी 28,000 अशी ही फेलोशिप दिली जाते. पुढची फेलोशिप आहे स्वामी विवेकानंद सिंगल गर्ल चाइल्ड रिसर्च. म्हणजेच ज्या पालकांना एकच कन्या आहे अशा विद्यार्थिनींसाठी ही फेलोशिप दिली जाते. एकूण वर्षाला 100 विद्यार्थिनींना ही फेलोशिप अवॉर्ड केली जाते. एकूण पहिल्या 2 वर्षासाठी 25,000, नंतर 3 वर्षासाठी 28,000 फेलोशिप मिळते. एकूण 5 वर्षासाठी ही फेलोशिप त्या विद्यार्थिनीला मिळते. ज्या पालकांना एकच कन्या आहे ती उच्च शिक्षण घेत आहे अशा कन्याला ही फेलोशिप मिळते. पुढची फेलोशिप आहे ते नॅशनल फेलोशिप ऑफ बॅकवर्ड क्लास, म्हणजेच OBC फेलोशिप. ही फेलोशिप UGC ह्या संस्थेमार्फत दिली जाते. या फेलोशिपला ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला दरवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज सुटतात, जाहिराती येतात, त्याप्रमाणे तुम्ही अर्ज करावा लागतो. एकूण 300 विद्यार्थ्यांना ही फेलोशिप दिली जाते. एकूण 5 वर्षासाठी ही फेलोशिप असून पहिले 2 वर्ष 25,000, नंतर 3 वर्ष 28,000. पुढची फेलोशिप आहे नॅशनल फेलोशिप फॉर शेड्यूल कास्ट स्टुडंट्स. ही फेलोशिप विशेषतः SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिली जाते. एकूण 2,000 विद्यार्थ्यांना दरवर्षी ही फेलोशिप दिली जाते. एकूण 5 वर्षासाठी. पहिल्या 2 वर्षासाठी 25,000, नंतर 3 वर्षासाठी 28,000 विथ HRA अशी फेलोशिप त्यांना मिळते. ही फेलोशिप मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त प्रपोजल विद्यापीठा म्हणजे UGCला सादर करावा लागतो. कोणत्याही मौखिक परीक्षा होत नाही. त्या प्रपोजलद्वारे तिथल्या असणाऱ्या कमिटीने तो प्रपोजल पाहून तुम्हाला ते सँक्शन करत असतात. पुढची फेलोशिप आहे नॅशनल फेलोशिप फॉर हायर एज्युकेशन ऑफ ST स्टुडंट्स. विशेषतः ST प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना ही फेलोशिप आहे. दरवर्षी 750 विद्यार्थ्यांना ही फेलोशिप दिली जाते. ही फेलोशिप UGC या संस्थेमार्फत दिली जाते. एकूण 5 वर्षासाठी. पहिल्या 2 वर्षासाठी 25,000, नंतर 3 वर्षासाठी 28,000 विथ HRA. विशेषतः ST प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या विद्यार्थ्यांनी या फेलोशिपसाठी अर्ज करून ती फेलोशिप मिळवू शकता.
पुढची फेलोशिप आहे नॅशनल फेलोशिप ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज. UGC मार्फत ही फेलोशिप दिली जाते. विशेषतः हँडिकॅप असणाऱ्या म्हणजे विकलांग विद्यार्थ्यांना ही फेलोशिप दिली जाते. वर्षाला 300 विद्यार्थ्यांना ही फेलोशिप दिली जाते. या फेलोशिपसाठी प्रत्येक विषयातले विद्यार्थी ॲप्लिकेशन करू शकतात. एकूण 5 वर्षासाठी ही फेलोशिप असून पहिल्या 2 वर्षासाठी JRF, नंतर 3 वर्षासाठी SRF, म्हणजेच 25,000 रुपये पहिल्या 2 वर्षासाठी, नंतर 3 वर्षासाठी 28,000 विथ HRA तुम्ही मिळवू शकता. पुढची फेलोशिप आहे 1-2 फेलोशिपचा मी इथे उल्लेख करतो. त्या 2 फेलोशिप आहेत ते राज्य शासनामार्फत दिले जातात. विशेषतः महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ह्या 2 फेलोशिप्स दिले जातात. त्यामध्ये पहिला आहे ते बार्टी, दुसरा आहे ते सारथी. बार्टी फेलोशिप हे विशेषतः ST आणि SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी दिली जाते. ती विशेष करून 100 विद्यार्थ्यांना दरवर्षी अवॉर्ड करत असतात. एकूण 5 वर्षासाठी ही फेलोशिप असते. पहिल्या 2 वर्षासाठी 25,000, नंतर 3 वर्षासाठी 28,000. मग ही फेलोशिप दिली जाते बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेमार्फत. इथे तुम्ही सामाजिक शास्त्र विद्याशाखेअंतर्गत असणाऱ्या ज्या काही थीम्स आहेत त्यामध्ये ट्राईब्स असो, त्यानंतर नॉमिनल ट्राईब्स असो, त्यानंतर इतर शेड्यूल कास्ट असो, शेड्यूल ट्राईब्स असो, अशा विषयामध्ये PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते तात्काळ अवॉर्ड करत असतात. ह्यासुद्धा फेलोशिपला तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. पुढची फेलोशिप आहे सारथी. ही राज्य शासनाद्वारे दिली जाते. छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेमार्फत ही फेलोशिप दिली जाते. विशेष करून मराठा, कुणबी, मराठा या समाजातील विद्यार्थ्यांना ही फेलोशिप दिली जाते. या संस्थेमार्फत सुद्धा तुम्ही फेलोशिप मिळवू शकता. ही फेलोशिप आहे महिन्याला 25,000 विथ वर्षाला 28,000 कॉन्टिन्युएन्सी. एकूण 501 विद्यार्थ्यांना ते दरवर्षी फेलोशिप देत असतात. ही फेलोशिप तुम्हाला 5 वर्षे मिळते. ह्या फेलोशिपला सुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन करून ही फेलोशिप मिळू शकता. त्याचबरोबर काही विद्यापीठ अंतर्गत सुद्धा विद्यापीठ लेवलला सुद्धा फेलोशिप देत असतात. त्यामध्ये एका फेलोशिपचा मी इथे उल्लेख करतो. डिपार्टमेंटल रिसर्च फेलोशिप. प्रत्येक विद्यापीठामध्ये प्रत्येक विभागामध्ये एक डिपार्टमेंटल रिसर्च फेलोशिप दिली जाते. उदाहरणार्थ शिवाजी विद्यापीठामध्ये इतिहास विभागामध्ये गोल्डन जुबली रिसर्च फेलोशिप म्हणजे इतिहास विषयातून MPhil PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना एका विद्यार्थ्याला ही फेलोशिप दरवर्षी दिली जाते. महिना 10,000 रुपये ही फेलोशिप असते आणि ते 2 वर्षासाठी ही फेलोशिप दिली जाते. दुसरी फेलोशिप म्हणजे प्रत्येक विद्यापीठामध्ये प्रवेशित असणाऱ्या MPhil PhDला प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थ्यांना ते विद्यापीठाच्या कोट्यामधून फेलोशिप देतात. म्हणजे ज्या विद्यापीठामध्ये PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळते अशा विद्यापीठातून सुद्धा आपण MPhil PhD करून ही फेलोशिप मिळू शकता. विशेषतः म्हणजे शिवाजी विद्यापीठामध्ये अशी व्यवस्था नाही आहे, पण काही विद्यापीठामध्ये विद्यापीठ अंतर्गत ही फेलोशिप दिली जाते. त्याचबरोबर विद्यापीठामध्ये असणाऱ्या संशोधन संस्था किंवा चेअर्स असतात. अशा चेअर्समधून सुद्धा फेलोशिप दिली जाते. अशा चेअर्समधून सुद्धा आपल्याला फेलोशिप मिळते. उदाहरणार्थ शिवाजी विद्यापीठामध्ये गांधी स्टडी आहे. म्हणजे गांधी एरावरती ज्या विद्यार्थी अभ्यास करत असतात अशा विद्यार्थ्यांना या चेअरमधून फेलोशिप मिळते. अशा चेअरमधून सुद्धा आपण फेलोशिप मिळवू शकतो. त्याचबरोबर काही विद्यार्थी हे इंग्लिश भाषेवरती कमांड असणारे असतात. अशा विद्यार्थ्यांनी बाहेरच्या देशामध्ये जाऊन सुद्धा PhD करू शकतात. अशा विद्यार्थ्यांनी बाहेरच्या देशामध्ये जाऊन संशोधन करण्यासाठी बाहेरची फेलोशिप मिळवू शकता. त्यामध्ये काही फेलोशिप आहेत त्याचा मी इथे उल्लेख करतो. फुलब्राईट स्कॉलरशिप आहे, ब्रिटिश काउन्सिल फेलोशिप आहे. अशा फेलोशिपसुद्धा तुम्ही मिळवू शकता. एका विशिष्ट गोष्टीचा मी इथे उल्लेख करतो. एकंदरीत सर्वच फेलोशिपचा जर आढावा घेतल्यानंतर म्हणजे तुमच्या लक्षात येईल की MPhil किंवा PhDला प्रवेश होण्यासाठी किंवा एखाद्या फेलोशिपला पात्रता ठरण्यासाठी MAचे मार्क खूप महत्त्वाचे असतात.
जे विशेष करून जे विद्यार्थी सध्या MA करत आहेत अशांसाठी मी एक थोडंसं बोलणार आहे. MA करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना एक गोष्टीचा मी इथे उल्लेख करून देतो. जर तुम्ही संशोधन क्षेत्रामध्ये तुमचा करिअर जर घडवणार असाल, जर एखादी फेलोशिप मिळवणार असाल, तर अशा गोष्टीकडे जर तुम्ही सातत्यानं पाहत असाल तर तुम्ही आत्ताच MAला जास्त मार्क घ्या. MAला शिकत असतानाच तुमची संशोधन पद्धती, ऐतिहासिक संशोधन पद्धती किंवा इतिहासातील वेगवेगळे कंगोरे, इतिहासातील वेगवेगळे विचारप्रवाह आत्ता समजून घ्या. कारण PhDला प्रवेशित झाल्यानंतर ज्यावेळी तुम्हाला प्रपोजल विद्यापीठाला सादर करावा लागतो, म्हणजे सिनॉप्सिस सादर करावा लागतो, तो सिनॉप्सिस हा जास्तीत जास्त चांगला होण्यासाठी आत्ता अभ्यास करणं महत्त्वाचा असतो. काही विद्यार्थी हे PhDला प्रवेश घेतल्यानंतर अभ्यास करायला सुरू करतात. तसं न करता MAला असतानाच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या. MAला असतानाच तुम्हाला संशोधन क्षेत्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत ते आत्ताच माहीत करून घ्या. कारण काळाच्या बरोबर चालायचं असेल तर काळाच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी माहिती असाव्या लागतात. म्हणून MAला जास्तीत जास्त म्हणजे साधारणतः 70% वर मार्क घ्या आणि आत्तापासूनच तुम्ही ह्या संशोधन क्षेत्रामध्ये येणार असाल तर मोठ्या प्रमाणात वाचन आणि लेखन करायला सुरुवात करा. आत्तापासूनच वेगवेगळ्या विचारप्रवाहानुसार तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा. कारण तुमचा जर भविष्य उज्ज्वल करून घ्यायचं असेल, जर संशोधन क्षेत्रामध्ये जर तुम्ही चांगला करिअर करायचा असेल तर आतापासून अभ्यास करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद.